10वी-12वीच्या परीक्षा झाल्या की एकच धांदल उडते, नाही का? ॲडमिशनची. हा काळ म्हणजे विद्यार्थी आणि पालकांसाठी अक्षरशः एक शर्यतच असते, ज्यात खूप धावपळ आणि ताण असतो. तर आज आपण ह्याच गोंधळावर मात कशी करायची आणि प्रवेशासाठी लागणाऱ्या सरकारी कागदपत्रांची तयारी कशी करायची हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. खरं तर प्रवेशाचा हा काळ एखाद्या महापुरासारखाच असतो, जो तुम्हाला कुठल्या कुठे वाहून नेऊ शकतो. पण घाबरू नका. ह्या लेखाच्या आधारे आम्ही तुम्हाला ह्या महापुरातून तुमची नाव सुरक्षितपणे किनाऱ्याला कशी लावायची याचा एक स्पष्ट मार्ग दाखवणार आहोत. कागदपत्र गोळा करायची, सरकारी ऑफिसच्या चकरा मारायच्या, नुसत्या विचारानेच पोटात गोळा येतो, बरोबर ना? जर तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. ही एक खूप सामान्य समस्या आहे, पण योग्य तयारी केली ना तर यावर अगदी सहज मात करता येते. चला तर मग बघूया ही चिंता दूर कशी करायची. आणि त्याची गुरुकिल्ली आहे वेळेवर नियोजन. हे फक्त फायद्याचं नाहीये, तर भविष्यात होणारं मोठं शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, इथे 2 चित्र अगदी स्पष्ट आहेत. जर तयारी केली नाही तर काय होतं? हक्काची सीट जाते, पैसे जास्त लागतात आणि मानसिक त्रास होतो तो वेगळाच. लेखात सांगितल्याप्रमाणे अनेक हुशार मुलांना चांगले मार्क असूनही फक्त कागदपत्र वेळेवर नसल्यामुळे पसंतीचं कॉलेज मिळत नाही. पण तयारी असेल तर सगळं कसं सुरळीत होतं, वेळेवर प्रवेश मिळतो आणि अख्खं शैक्षणिक वर्ष सुरक्षित राहतं. ठीक आहे, धोके तर कळले. आता थेट उपायांबद्दल बोलूया. मग नक्की कोणती कागदपत्रं आहेत जी तुमची ढाल ठरू शकतात? लेखाप्रमाणे ही 4 कागदपत्रं सगळ्यात महत्त्वाची आहेत. शिष्यवृत्ती आणि फी सवलतींसाठी लागतो उत्पन्न दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी राखीव जागा मिळवायला लागतं EWS प्रमाणपत्र, आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जातीचं प्रमाणपत्र, आणि OBC, VJNT, SBC प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना आरक्षणासाठी लागतं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे वेळेचं गणित. म्हणजे प्रत्येक कागदपत्राला सरकारी नियमांप्रमाणे नक्की किती वेळ लागतो हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. तुमच्या सगळ्या नियोजनाचा आधार हाच आहे. हे बघा, उत्पन्न आणि EWS दाखला 15 दिवसांत मिळतो, पण जातीचं प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअरसाठी तब्बल 45 दिवस म्हणजे 1.5 महिना. याचा अर्थ काय की तुम्हाला या 2 प्रमाणपत्रांसाठी खूप आधीपासूनच कामाला लागावं लागेल. ऐनवेळी धावपळ करून काहीच उपयोग होणार नाही. आणि म्हणूनच लेखाचा मुख्य संदेश अगदी स्पष्ट आहे. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ आणि मनस्ताप टाळायचा असेल तर आत्तापासूनच तयारीला लागणं हाच एकमेव मार्ग आहे. याला दुसरा कुठलाही शॉर्टकट नाहीये. चला, मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते एकत्र करून एक सोपी ॲक्शन प्लॅन बनवूया, खास विद्यार्थी आणि पालकांसाठी. यशस्वी प्रवेशासाठी फक्त या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली, एक पक्की लिस्ट बनवा की कोणती कागदपत्र लागणार आहेत. दुसरी, प्रत्येक प्रमाणपत्राला किती वेळ लागतो याची नोंद घ्या. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, आजच कामाला लागा. आता हे सगळं ऐकून थोडं अवघड वाटत असेल किंवा अधिक मदतीची गरज वाटत असेल तर अजिबात काळजी करू नका. तुमच्यासाठी एक खात्रीशीर मदत उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना अगदी सोप्या भाषेत योग्य मार्गदर्शन मिळावं ह्यासाठी तुम्ही निर्ले इथल्या महा-ई-सेवा केंद्रात श्री संदीप भगवान डोंगरे यांच्याशी संपर्क साधू शकता. ते तुम्हाला अर्ज भरण्यापासून ते सगळी अचूक माहिती देण्यापर्यंत पूर्ण मदत करतील. शेवटी काय तर प्रवेश प्रक्रिया ही एक मोठी धावपळ वाटते, पण योग्य नियोजनाने ती सहज पार करता येते. तर मग आपल्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी आजपासूनच तयारी सुरू करायची ना?